साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भारतातील सर्वात प्रभावशाली साहित्यिक व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे सोलापूर जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा खेड्यातून अख्ख्या जगाला जगण्याचा संदेश दिला असे थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आलं। माननीय गजानन नाना शेलार शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रतिमा पूजन केले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद श्री गोकुळ पिंगळे, शहर जिल्हा मुख्य सरचिटणीस माननीय मुन्नाभाई अन्सारी, ओबीसी सेल अध्यक्ष छबू नागरे, महिला शहर जिल्हाध्यक्ष अनिताताई दामले, दत्तात्रय माळोदे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ संगीता पाटील, पूर्व इच्छुक उमेदवार अतुल मते, नितीन मोहिते, युवक तालुका अध्यक्ष विष्णू थेटे, प्राध्यापक जयंत कुमार आहेर, संजय गालफाडे, भिसे, सुनील कोथमिरे, योगिता पाटील, अंकिता पारख, चित्तेताई, डॉक्टर सौ नलावडे, चेतन व्यवहारे, अजय बोधले, गणेश मोरे आदींसह नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या माध्यमातून आपण केलेला आहे, तर त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो। धन्यवाद। यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिक शहर जिल्हा शरद पवार गट यांच्या वतीनं आणि नाशिक तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहे। मुळामध्ये अण्णाभाऊंचा इतिहास हा फार मोठा आहे। या ठिकाणी अण्णाभाऊंनी सातत्यानं दीनदलितांसाठी काम केलेलं आहे आणि त्यांचे प्रश्न सुटावा यासाठी सतत प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नातून अण्णाभाऊंची उंची जी वाढलेली आहे, फार रशियापर्यंत जाऊन अण्णाभाऊंनी आपलं जे काम आहे ते काम सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रकर्षाने लोकांच्या लक्षात आणून दिले आणि त्यामुळे मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या कामाला मनपूर्वक अभिवादन करतो आणि या जयंतीनिमित्त सर्व दलित पददलित नागरिक या देशातील या शहरातील यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं त्यांना अभिवादन करतोय। खऱ्या अर्थाने साहित्य रत्न आपण म्हणू शकतो, कारण स्टॅलिनग्राड या आंतरराष्ट्रीय परिषद किंवा तिथं ज्यांनी उपस्थिती लावली त्या दिवशी अण्णाभाऊ साठेंचं स्वप्न होतं की माझा भारत देश हा एक स्टॅलिनग्राड सारखा शहर बनावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि खऱ्या अर्थाने दीन दलित आणि सर्व समाजासाठी आपल्याला जर माहीत असेल तर फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊ साठेंची खूप गाजलेली, त्याच्यावरती त्यांनी एक फिल्म तयार केली, त्याच्यामध्ये शशी कपूर यांनी भूमिका केली। म्हणजे एवढे मोठे साहित्य सम्राट होऊन गेले आणि आज त्यांना आपण अभिवादन करतोय, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।